मग तिला जगण्याचा अधिकार नाहीये? तिला काही पैसे मिळाले तर ती त्यांच्या मुलामुलींच्या करता तिच्या पती करता खर्च करते. तिला काय? तिलाही वाटतं ना की कधीतरी मी पण बाजारामध्ये जाऊन माझ्याकरता काही घ्यावं, पण घेण्याकरता तेवढं आर्थिक पाठबळ नसतं. आणि म्हणून फुल ना फुलाची पाकळी या नात्याने आम्ही ही योजना आणलेली आहे. उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पुढं महायुतीचं सरकार 5 वर्षाच्या करता माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींनी, माझ्या विदर्भातल्या मायमाऊलींनी निवडून दिलं तर पुढच्या 5 वर्षात जवळपास 1,00,000 रुपये हे तुम्हाला 5 वर्षामध्ये तुमच्या अकाउंटला मिळणार आहे. अशी योजना कुणी, एवढे राज्यकर्ते झाले, कुणी योजना ही आणली नव्हती महाराष्ट्रात. आम्ही आणली आहे, आमच्या मायमाऊली करता आणली. एवढ्यावर नाही थांबलो आम्ही. काही माझ्या भगिनी मला भेटल्या आणि ते म्हणले, दादा आमच्या घरामध्ये माझे आई वडील गरीब आहेत. काही मुली भेटल्या आणि गरीब आहेत, त्याच्यात आमचा काय दोष आहे? पण आम्हाला पण मुलगी म्हणून काहीतरी चांगलं शिक्षण घ्यायचंय. आम्हाला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, वकील व्हायचंय, पायलट व्हायचंय, IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, MPSC करायचंय, UPSC करायचंय. आम्हालाही अधिकार आहे ना, पण नाही करतायत का? तर आई वडील म्हणतात आपल्याकडे पैसे नाही. आम्हाला ज्यावेळेस आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी पुढे जातोय, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जातोय, त्यावेळेस भाषणामध्ये सांगण्यापुरतं नाही. त्याकरता मी अधिकाऱ्यांना बोलवलं. या गरिबांच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत देण्याच्या करता किती खर्च येईल? त्यांनी मला सांगितलं 3 ते 4 हजार कोटी रुपये खर्च येईल. म्हणलं आलं तरी चालेल, आपल्याला ह्या मुलींना मोफत शिक्षण गरिबांच्या द्यायचं म्हणजे द्यायचं. तुम्ही तुमच्या मुलींना शिकवा, सरकार तुमच्या पाठीशी आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. उद्याच्याला ती चांगल्या पद्धतीने शिकली तर ती आई वडिलांनाही मदत करेल. जिथं सून म्हणून जाईल, लक्ष्मी म्हणून जाईल, त्याही घराचा उद्धार केल्याशिवाय ती गप्पा बसणार नाही. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे तुमचं आमचं सरकार आहे. एवढ्यावर नाही थांबलो. त्याच्यामध्ये अनेक महिला म्हणायच्या की दादा अलीकडे गॅस सिलेंडर परवडत नाहीये. आम्ही विचार केला की सगळंच तर आम्हाला देता येणार नाही. मग वर्षातनं 52 लाख कुटुंबियांना 3 गॅस सिलेंडर वर्षाला मोफत देण्याकरता जेवढे पैसे लागतील तेवढे त्या 52 लाख कुटुंबियांच्या अकाउंटला आम्ही वर्षाला टाकणार. त्याच्यातनं 3 गॅस सिलेंडर आमच्या सरकारतर्फे तुम्हाला फ्री पैसे आम्ही देणार. बाकीचं काय असेल ते तुम्ही तुमचा खर्च करा. पण अशा पद्धतीनं गरीबातल्या गरीब माणसाला वर आणण्याच्या करता हे आपलं महायुतीचं सरकार प्रयत्न करतंय. विरोधकांनी टीका केली. आता पहिल्यांदा म्हणले की योजना फसवी आहे, पैसे अकाउंटला गेल्यानंतर म्हणले नाही ही तात्पुरती आहे. मी आपल्याला सांगतो, तुमच्या काटोल नरखेडच्या विधानसभा मतदारसंघाच्या सभेच्या निमित्तानं सांगतो, ही तात्पुरती नाही. तुम्हाला ही योजना पुढे चालू ठेवायची का नाही हे तुमच्या हातात आहे. चालू ठेवायची असणाऱ्यांनी हात वर करा. अरे पुरुषांना नाही, महिलांना. हे तुमचे पैसे नाही, तुमच्या मायमाऊलीचे, बहिणीचे, पतीचे, पत्नीचे पैसे. हात खाली घ्या. हे चालू राहील. त्याकरता आपल्याला एक काम करावं लागेल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळ, जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळ, जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण, जिथं कमळ असेल तिथं कमळ. याच खूण आमच्या आहेत, दुसरी खूण आमची नाहीये. त्याला आपण बटन दाबा. या योजना पुढेही चांगल्या पद्धतीनं चालू करण्याच्या बद्दल मला अर्थ खात्याची 10 वर्षाचा अनुभव असल्यामुळं कुठली अडचण येऊन देणार नाही. पगार पण लोक आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे होतील, पेन्शन दिलं जाईल, काढलेल्या कर्जाचं व्याज दिलं जाईल, विकासाच्या करता निधी दिला जाईल. आत्ताच मला काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की दादा नरखेड तालुक्याला एक सूतगिरणी द्या. ती सूतगिरणी देखील आपण देऊ, कारण इथं कापसाचा पीक मोठ्या प्रमाणावर येतं, संत्र्याचं पीक येतं. काळजी करू नका. आपण जसं बोलतो तसं वागतो. आपण शब्दाचे पक्के आहोत. हा अजितदादाचा वादा आहे. हा वादा असा तसा वाया जाणार नाही. हा माझ्या मायमाऊलींना, बहिणींना शब्द आहे, माझ्या भावांना पण शब्द आहे.